नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE यांच्याकडची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. CBSE याबद्दल जे माध्यमिक शालांत शिक्षण बोर्ड आहे याच्याबद्दलची जी भरतीची जाहिरात आहे डिटेलमध्ये पाहूयात. तर इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्याकडून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे CBSE यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार विविध पदे आहेत. यानुसार पाहू शकता पहिलं जे पद आहे असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन लेवलसाठीचं. याच्यामध्ये एकूण जी जागा आहेत याच्यामध्ये टोटल जागा आहेत 18 जागा आहेत. वयाची पात्रता जास्तीत जास्त वय 35 वर्षापर्यंत असू शकता. त्याच्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स याच्यासाठी एकूण एक जागा आहे. टोटल 16 जागा आहेत. त्याच्यामध्ये वयाची पात्रता आहे 30 वर्षापर्यंत जास्तीत जास्त. पुढचं पद आहे असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशनसाठी एकूण 30 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. एकूण जागा आहेत 8. समांतर आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत त्या सेक्शनमध्ये पाहिले जाऊ शकतात. त्याचबरोबर इथे पाहू शकता असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग पे लेवल 10साठी एकूण 22 जागा आहेत. याच्यासाठी वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर अकाउंट्स ऑफिसर पे लेवल 10साठी एकूण 3 जागा आहेत. वयाची पात्रता 35 वर्षापर्यंत आहे. ज्युनियर इंजिनियर पे लेवल 6साठी एकूण 17 जागा आहेत आणि त्यासाठी वयाची पात्रता 32 वर्षापर्यंत आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर पे लेवल 6साठी एकूण जागा 7 आहेत. वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. अकाउंटंट पे लेवल 4साठी एकूण 7 जागा आहेत आणि वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. ज्युनियर अकाउंटंट पे लेवल 2साठी एकूण 20 जागा आहेत. वयाची पात्रता 27 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर ज्या पोस्ट आहेत वेगळ्या PWBD कॅटेगरीजमध्ये ज्या पोस्ट येतात त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. ज्यासाठी तुम्ही PWBD जे आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत ते कॅटेगरीनुसार अर्ज करू शकतात. याच्यामध्ये ग्रुप Aमध्ये आहेत असिस्टंट सेक्रेटरी आणि असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग यासाठीचे कॅटेगरी इथे देण्यात आलेली आहेत. कॅटेगरीची जी अधिकृत माहिती आहे ती चेक केली जाऊ शकते. ABCD कॅटेगरी. ग्रुप Bमध्ये ज्युनियर इंजिनियर आहे. त्याच्यानंतर ग्रुप Cमध्ये ज्युनियर अकाउंटंट आणि ज्युनियर अकाउंटंट हे जागा आहेत. त्याच्यानंतर पे स्केल जो आहे वॅकेन्सीज किती जागा आहेत एकूण याची माहिती देण्यात आलेली आहे ती इथे चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर इथे पाहू शकता इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे 12 मार्च 2024 पासून सुरू होत आहे. शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन क्लोज होण्याची म्हणजे शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची 11 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. 11 एप्रिलपर्यंत जे अर्ज आहेत ते अवेलेबल असणार आहेत. तर अशा पद्धतीने हे ते पाहू शकता पोस्ट कोड आहे त्याच्यानुसार जे टोटल पोस्ट आहेत सब्जेक्टनुसार त्या देण्यात आलेले आहेत. असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी हे वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार एकूणच्या जागा आहेत त्यासुद्धा इथे चेक केलं जाऊ शकतं. अधिकृत नोटिफिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये याच्याबद्दलची माहिती जी आहे ते चेक करू शकता. त्याच्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशनसाठी जागा ज्या आहेत त्याची डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. इथे टोटल माहिती जी आहे जागांबद्दलची ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर असिस्टंट सेक्रेटरीसाठीचे सब्जेक्ट वाईज जागांची माहिती देण्यात आलेली आहे. अकाउंट्स ऑफिसरसाठीची आहे. ज्युनियर इंजिनियरसाठीची आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर आहे. अकाउंटंट आहे. ज्युनियर अकाउंटंट यासंबंधीची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. वेगवेगळ्या लँग्वेज सब्जेक्टनुसार जे पोस्ट आहेत एकूण टोटल पोस्ट ते इथे देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर रिझर्वेशनबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे नोटिफिकेशनमध्ये. याच्यानंतर पाहू शकता रिक्रुटमेंट प्रोसेस कशा पद्धतीची आहे. रूल्स जे आहेत असिस्टंट सेक्रेटरीसाठीचं एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन आणि वयाची पात्रता 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्ससाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन द रिलेव्हंट सब्जेक्ट एरियाज फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूट आणि BEd डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर नेट SLET इक्विलेंट डॉक्टरेट डिग्रीज आवश्यक आहे. डिझायरेबल कॅन्डिडेट आहे MEd MPhil इक्विलेंट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रीब्युशन टू एज्युकेशनल इनोव्हेशन असणे आवश्यक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशनसाठी जे एसेन्शियल क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी डिझायरेबल आहे.
4 वर्षाचा बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वोकेशनल डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. त्याबरोबरचे अधिक जे डिझेबल क्वालिफिकेशन आहे ते चेक केलं जाऊ शकतं. वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. याच्यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग या पदासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट एरियाज फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, B.Ed डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, नेट SLAT और इक्विलेंट फ्रॉम डॉक्टरेट डिग्री. त्याचबरोबर इथं जी डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर वयाची पात्रता इथे देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अकाउंट्स ऑफिसर या पदासाठीची जागा पाहू शकता. एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर्स डिग्री रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. त्याच्याबरोबर त्याच्यासाठी किंवाचे ऑप्शन आहेत ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात. MBA फायनान्स असेल सुद्धा चालू शकतं. याच्यामध्ये डिझायरेबल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे वयाची पात्रता 35 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियरसाठी आणि ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठीची सुद्धा शैक्षणिक पात्रता आहे. अकाउंटंट ऑफिसरसाठीची सुद्धा देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. वयाची पात्रता जी आहे 11 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष कमीत कमी वय असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता SC STसाठी 5 वर्षाची सूट आहे. याच्यामध्ये OBCसाठी 3 वर्षाची आहे. अशा पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीनुसार जी वयाची सूट आहे ती देण्यात आलेली आहे. एक्झामिनेशन फी पाहिली जाऊ शकते. ग्रुप A पोस्टसाठी ॲप्लिकेशन फी आहे 1500 रुपये आणि ग्रुप B आणि C ॲप्लिकेशन फी आहे 800 रुपये. त्याचबरोबर SC ST PWDसाठी कोणतीही फी नाही आहे. मोड ऑफ पेमेंट आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर जे ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे. यासाठी जी एक्झाम आहे ती एक्झाम घेतली जाणार आहे. एक Tier 1 जी एक्झाम जी आहे MCQ टाईप पद्धतीने असणार आहे. यासाठीची महत्त्वाची माहिती ती देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने क्वेश्चन्स असणार आहेत, मार्क्स असणार आहेत आणि एकूण मार्क्स किती आहेत, वेळ किती आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. Tier 2 मध्ये सुद्धा लेखी परीक्षा असणार आहे. त्याबद्दलची सुद्धा विस्तार माहिती पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि पार्ट 3 त्याचबरोबर पार्ट 4 मध्ये देण्यात आलेली आहे. एकूण 320 गुणांची परीक्षा असणार आहे. 3 तासाचा वेळ यासाठी असणार आहे. अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये जी लेखी परीक्षा असणार आहे ती 80 गुणांची असणार आहे. त्याबद्दल सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीने जी आहे इंटरव्ह्यू असणार आहे 80 गुणांचा त्याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. पार्ट 1, 2 आणि 3 मध्ये जी आहे याच्यासाठीची प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे ती देण्यात आलेली आहे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अधिकृत लिंक आहे या लिंकवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करू शकता आपल्या ऑनलाईनच्या ऑप्शनवर आणि इथे सिलेक्शन करून तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन नंबर टाकून डिटेल्स टाकून ऑनलाईन म्हणजे लॉग इन करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अप्लाय करू शकता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनसाठी अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि ती माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.